श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे मंडळी तुमचं स्वामी तीर्थयात्रेच्या सिरीज पार्ट 2 मध्ये. आज आपण निघालो आहोत टेम्पो ट्रॅव्हलने अक्कलकोटवरून कर्नाटकातील श्री क्षेत्र गाणगापूर. हे ठिकाण भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार असलेल्या महान संत श्री नरसिंह सरस्वती यांच्याशी खोलवर जोडलेले आहे. आम्ही नुकतेच गाणगापूरला पोहोचलो आहोत आणि येथील वातावरण काही वेगळेच आहे. हे प्राचीन परंपरा, साधेपणा आणि भक्तीचे मिश्रण आहेत. हवेत शांतता तुम्हाला अक्षरशः जाणवते. गाणगापूर हे दत्तात्रेय मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जिथे श्री नरसिंह सरस्वती यांनी अनेक चमत्कार केले आहेत असे मानले जाते. संपूर्ण भारतातील यात्रेकरू येथे आशीर्वाद घेण्यासाठी, प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि संगम नावाच्या पवित्र नदी संगमात स्नान करण्यासाठी येतात. पुढचा टप्पा संगम आहे. भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम इथे होतो. येथे स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. बरेच लोक रुद्राभिषेक करतात आणि नैवेद्य अर्पण करतात. संगम झाल्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा करावी. औदुंबराच्या इथे दत्तात्रयांचे पारायण केले जाते. इथून काही पुढे गेल्यावर भस्माचा डोंगर बघायला भेटेल. इथे नक्की भेट द्या. आपण आता मुख्य मंदिरात जात आहोत. ते शक्तिशाली आहे. ते दिव्य होते. आतील वातावरण खूप शांत आहे. तुम्हाला मंत्र, आरती ऐकू येते आणि सर्वत्र भक्ती जाणवते. जर तुम्ही भेट देत असाल तर येथे नक्कीच वेळ घालवा. हा फक्त एक विधी नाही, तर तो एक अनुभव आहे. येथील सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे अन्नदान भक्तांना केले जाते. ते साधे, चविष्ट आणि खूप प्रेमाने दिले जाते. कमी गर्दीसाठी पहाटे भेट द्या. स्थानिक रीतिरिवाजांचा आदर करा. साधे कपडे घाला. सर्व काही अनुभवण्यासाठी किमान एक पूर्ण दिवस राहण्याचा प्रयत्न करा. काकड आरती आणि पादुका सेवा चुकवू नका. गाणगापूर हे फक्त एक गंतव्य स्थान नाही, ते आत्म्यासाठी एक अनुभव आहे. तुम्ही आध्यात्मिक असाल किंवा फक्त उत्सुक असाल, हे ठिकाण तुम्हाला शांतीची खोल भावना देते. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तो लाईक करा आणि अधिक आध्यात्मिक प्रवासांसाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.